महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म, भगवान बुद्धांचा श्रावक संघ यांना त्रिवार वंदन, त्याचप्रमाणे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन. विहारात उपस्थित सर्व उपासक उपासिका बालबालिका सर्वांच्या प्रती मंगल विनंती. तर प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर सर्वांनी धम्मश्रवण करत असताना एकाग्र चित्ताने जर हा धम्मश्रवण केला, ध्यान करत करत जर हा धम्मश्रवण केला, चिंतन करत करत जर धम्मश्रवण केला, तर धर्मान हा जो सद्धर्म सांगत असताना यामधलं जे काही शब्दाचं गांभीर्य आहे त्याला महत्त्व द्यायचं आहे. तर भगवान गौतम बुद्धांनी सद्धम्म लोकांच्या हिता कल्याणाकरिता जो सद्धम्म सांगितलेला आहे, त्या सद्धम्मात भगवान बुद्धांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या विषयाला हात लावताना एखादी गाथा म्हणून तो धम्म समजावण्याचा प्रयत्न केला. तर अशी जी गाथा आहे, पुतामती धनमती, पुतामती धनमती इति बालो विहती, आता ही अतनो नातो कुतो 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 धन. तर याचा अर्थ असा आहे, पुतामती धनमती इति बालो विहती. एखादा मूर्ख मनुष्य जो सद्धम्माला जाणत नाही, सद्धम्म माहीत नाही, तो हा विचार करतो की पुत्र माझा आहे, धन माझे आहे, सारी धन संपत्ती माझी आहे, असा मूर्ख मनुष्य सदोदित विचार करत असतो. परंतु माणसाने हे माझं ते माझं असं म्हणत असताना तो कधीच असा विचार करत नाही की हे जे माझे शरीर माझं नाही आहे, माझे चित्त सुद्धा माझे नाही आहे, मी माझ्या शरीराचा सुद्धा स्वामी नाही आहे, माझ्या चित्ताचा स्वामी नाही आहे, तर मी कुणावर आपलं स्वामित्व गाजवू. मनुष्य विचार करतो, बायको माझी, मुलगा माझा, धनसंपत्ती माझी, कोठी माझी, बंगला माझी, गाडी माझी, माळी माझी, बाग माझी, बागायत माझी, अशा प्रकारे अनेक गोष्टीवर तो आपलं स्वामित्व सांगत असतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ज्या माणसाचं स्वामित्व स्वतःवर नाही, स्वतःच्या चित्तावर नाही, तो कुणाला ही माय माझे म्हणू शकतो. तर पुत्र आणि धन संपत्तीच्या जर आपण खऱ्या अर्थानं स्वामी व्हायचे असेल, तर त्यांना आपण सद्धम्मात येऊन त्यांना सद्धम्मामध्ये आणलं पाहिजे. भौतिक संपत्ती ठीक आहे, आवश्यक आहे, गरज आहे, भौतिक संपत्ती गमवणे चांगली गोष्ट आहे, पण भौतिक संपत्तीच्या सोबत माणसाला सद्धम्माची पण साथ लागली पाहिजे. तर मूर्ख मनुष्य धनसंपत्तीलाच आपलं सुख समजून बसतो आणि ही धनसंपत्ती माणसाला माराच्या बंधनाकडे घेऊन जाते आणि मी माझं करत प्रत्येकावर आपलं स्वामित्व गाजवत एक दिवस
मनुष्याचा मृत्यू होतो आणि सारी धन संपत्ती पुत्र कलत्र इथेच राहून जाते, कुणी त्याच्यासोबत येत नाही. म्हणून माणसाने सतधम्म सुद्धा जाणला पाहिजे. सतधम्म जाणण्यासाठी सत्पुरुषांची संगत केली पाहिजे. ज्या सतधम्मात येऊन माणसाला जीवनाचं खरं सत्य गवसतं आणि खरं सत्य सांगणारं, परम सत्य सांगणारं तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे 4 आर्य सत्य आहेत, त्या 4 आर्य सत्याचं दर्शन घेतलं पाहिजे. तर खरे समाधान माणसाला भौतिक सुखात लाभत नाही. कारण की भौतिक सुख जसं जसं येतंय तसा तसा माणसाचा लोभ वाढत जातोय आणि लोभाची पूर्ती करण्यासाठी मनुष्य रात्र आणि दिवस असमाधानी व्याकुळ पद्धतीनं तो जीवन जगत असतो. उद्या एवढी संपत्ती कमवायची आहे, उद्या इकडून हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, किंवा माझी ही संपत्ती आहे, त्याची रक्षा कशी होईल, मुलाबाळांचं संरक्षण कसं होईल, याला कोणी लुटून तर नेणार नाही ना, कोणी मारणार तर नाही ना. अनेक प्रकारची त्या माणसामध्ये बेचैनी, असमाधान, असंतोष, आणि हा असमाधान असंतोष घेऊन भौतिक संपत्तीच्या मागे लागतात. तर माणसाने जीवन जगत असताना समाधानी जीवन जगलं पाहिजे. जे आज आपल्याकडे वर्तमानामध्ये आहे त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. खूप जास्त माणसाला हाव नसली पाहिजे. जास्त संपत्ती असताना तो ज्या परिवारासाठी करत असतो त्या परिवाराला स्वतःचा वेळ सुद्धा देऊ शकत नाही. मुलाबाळांना पाहिजे तसा प्रेम देऊ शकत नाही, बायकोला पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही, रिश्ते नात्यांचा आदर सत्कार करत नाही, रिश्ते नाते त्यांच्याकडे आज पाहुणे म्हणून आले तर त्यांना वेळ देऊ शकत नाही, पाहिजे तसं त्यांचे आदरातिथ्य करू शकत नाही. आणि म्हणून किती संपत्ती असली तरी तो व्यक्ती कुणाच्या ना कुणाच्या द्वेष भाजन होत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की खरी संपत्ती कमवायची असेल तर माणसाने हुतामती धनमती इति बालो वियती, अशा प्रकारे मूर्खपणाने वागता कामा नये की मी माझं पुत्र माझ्या, संपत्ती माझ्या, हे माझं, ते माझं, अशा प्रकारच्या मूर्खपणातून, अज्ञानातून त्याने बाहेर येऊ. जो तथागत भगवान गौतम बुद्धांनी सतधम्म सांगितलं आहे, जे दुःख सांगितलं आहे, त्या दुःखाच्या कारणांना जाणून दुःख निवारण्याच्या मार्गाकडे वळलं पाहिजे. आणि दुःख निवारण्याच्या मार्गाकडे वळून जो तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे याला भावित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असं पाहता असं होत नाही. जास्त तर पाहत असतो आपण की मनुष्य हा भौतिक सुखाकडे खूप जास्त झुकला जातो, पण सतधम्माकडे झुकला जात नाही. तो सत्पुरुषांची कधी संगत करत नाही. सत्पुरुष लोक त्यांना आवडत नाही, ते काही सांगत असले तर ते ऐकतही नाही. म्हणून महामंगल सूत्रामध्ये भगवान बुद्ध पहिल्याच गाथेमध्ये म्हणतात, असे मनाचं बालानंद पंडितानंद सेवना. जर ज्ञानी सत्पुरुष तुमच्या संपर्कात आले असतील तर त्यांची संगत केली पाहिजे. जे मूर्ख माझ्याकडे हे संपत्ती आहे, मी अशामुळे संपत्ती कमवली, तू असं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, नुसत्या धन संपत्तीच्याच गोष्टी तो करते, भौतिक सुखाच्याच गोष्टी करते, तो चांगला मित्र होऊ शकत नाही. तो विद्वान प्रज्ञावान होऊ शकत नाही, तो सत्पुरुष होऊ शकत नाही. तर सत्पुरुष कुणाला म्हणतात? भौतिक संपत्तीच्या सोबत सतधम्माच्या मार्गावर जो चालतोय आणि त्याला या जन्मामध्ये जे काही तो कुशल पुण्य कर्म कमवतो, अशा प्रकारच्या माणसाच्या सोबत राहिलं तर आपल्यालाही कुशल पुण्य कमवायला मिळू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, असे नाती बालांना पंडितानंद सेवन. मूर्खाची संगत न करता ज्ञानी लोकांची संगत केली पाहिजे.
पूजाच पूजनीय येतं मंगलमुत्तम. पूजनीय लोकांची पूजा केली पाहिजे. तर यासाठी माणसाला सद्धम्माची, कल्याण मित्राची, सद्गुरूंची संगती हवी आहे. तर असाच एक प्रसंग आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये विहार करीत असताना एक दिवस आपल्या भिक्खू संघासहित सकाळच्या वेळेला नगरामध्ये चारिका करायला गेले असता त्याची भेट एका वयोवृद्ध अशा श्रेष्ठी धनवान व्यक्तीशी झाली. त्या धनवान व्यक्ती श्रेष्ठीने भगवंताला पाहिलं, भगवंताला त्रिवार वंदन केलं. वंदन घेऊन त्याची संघाला वंदन केलं. वंदन करून त्यांनी भगवंताला हालचाल विचारला नाही. त्यांनी नवीन माळी बनवली होती. भगवंताचा हालचाल विचारला नाही. भगवंताला काय द्यायचं, आपल्या दारापासून चालले आहेत, सकाळची वेळ आहे, आपलं पुण्यकर्म जागलं आहे, काहीतरी त्याच्या पात्रामध्ये दान टाकायचं, काहीतरी आपल्यासाठी कुशल मंगल विचारायचं. तर तो हे न करता भगवंताला त्रिवार वंदन केलं आणि काय म्हणते, भगवंता मी तिथे उभा आहे ना, हे जी माळी दिसते आहे ना, ही मी आत्ताच नवीन बांधली आहे. 50 फुल्यांची माळी आहे भगवंता म्हणते. काय सांगताय भगवंताला? 50 फुल्याची माळी आहे. तेव्हा भगवंत त्याला ते ऐकतात. ठीक आहे, तुझं मंगल भाऊ, तू सभा मंगला असं म्हणतात आणि सामोर वाढतात. सामोर वाढल्यावर भगवंत त्याच्या चित्ताला जाणतात आणि त्याची गती सुद्धा जाणतात. त्याला वाटते हा एवढा श्रेष्ठी माणूस, एवढा धनवान माणूस आता एवढा वृद्ध झालेला आहे, पण मी माझ्याच्या केवढा लोभ आहे आणि त्याला हे माहित नाही की याची गती काय होणार आहे. म्हणून भगवान बुद्ध त्या दिवशी त्या श्रावस्तीमध्ये आपल्या भिक्खू संघासहित चारिका वगैरे करतात आणि जिथे अनाथ पिंडकाच्या नेत्राला तिथे त्यांचा वास होता, तिथे जातात. तिथे गेल्यावरती भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात, आनंद इथे या श्रावस्तीमध्ये आम्ही सकाळी गेलो होतो. तिथे आम्हाला एक धनसंपन्न असा वृद्ध श्रेष्ठी दिसला. त्याची आमची भेट झाली. त्याचं नाव ज्ञानजीत. त्याचं नाव ज्ञानजीत आहे. ज्ञानजीत. काय नाव होतं त्या श्रेष्ठीचं नाव? ज्ञानजीत. तर त्या ज्ञानजीत श्रेष्ठीकडे जा आणि त्याला काहीतरी सतधम्म सांग. कारण भगवान बुद्धांनी जाणलं होतं आता याचा मरणकाळ जेवणारेला आहे, एवढी संपत्ती आहे, पण जर तू गेला, भगवंतांनी आनंदाला नाही सांगितलं की त्याचे मरण जेवढाच्या. भगवंतांनी फक्त एवढं म्हटलं की आनंदा अशा नावाच्या ज्ञानजीत नावाच्या तो श्रेष्ठी आहे, त्याच्याकडे जा आणि त्याला सतधम्म सांग. आनंदाने भगवंताला ठीक आहे भगवंत म्हणून तो त्या श्रेष्ठीकडे गेला. श्रेष्ठीकडे गेल्यावर त्याने आनंदाला त्रिवार वंदन केलं. वंदन केल्यावर त्यांनी ती जी माळी होती त्यामध्ये जेवढ्या 50 फुल्या होत्या, तो संपूर्ण ती माळी तो महालासारख्या तिथं जी माळी होती ती माळी घर होतं एवढं भव्य दिव्य. त्याने सर्व खोल्यामध्ये नेऊन भगवंताला खोल्या दाखवल्या आणि प्रत्येक खोलीमध्ये नेऊन त्या खोल्यांची स्तुती करत होता. ही खोली अशी आहे, इथे असे मखमलचे गाद्या आहेत, हे इथलं लाकूड आहे, ते तिथलं लाकूड आहे, ही वस्तू अशा काशीवरून आणलेली आहे, ही एवढी महागडी आहे,
आणि अशा प्रकारे तो सर्व गोष्टी फिरवत पूर्ण त्याने आनंदाला पूर्ण आपली माळी पूर्ण 50 खोल्या त्या घराला पूर्ण फिरवलं. फिरवून गेल्यावरती त्याने म्हटलं ठीक आहे, हे तर ठीक आहे, चला आपण थोडासा धम्मचर्चा करूया, थोडीशी चर्चा करूया. तेव्हा तो श्रेष्ठी तिथे बसला. तिथे बसला असताना जेव्हा आनंद त्याला धर्मोपदेश करत होता तेव्हा आनंदाने सांगितलं की भगवान बुद्धाने जो धर्मोपदेश दिलेला आहे, जो धम्म स्वाख्यात केलेला आहे, लोकांच्या मंगलहिता कल्याणाचा आहे, भगवंताच्या धम्मामध्ये हे जे 4 आर्य सत्य आहे, या 4 आर्य सत्याला जाणून प्रत्येक व्यक्ती आपल्या दुःखातून मुक्ती करू शकते. पण तो मधामधामध्ये टोकायचा आनंदाला. म्हणजे ते दुसऱ्या माळीवरचा तो रूम होता ना, तो कसा वाटला, ते तिथून आपण ते गॅलरी कशी वाटली, हा तिथे ना ते फुलदान ठेवला आहे, हे ठेवला आहे, ते ठेवला, अशा प्रकारच्या मधामध्ये पण त्या सद्धम्मामध्ये लक्ष राहणार. तो नुसता जेवढा वेळ आनंद त्याला सद्धम्म सांगत राहिला, तो मधामधामध्ये त्या धम्माकडे प्रवचनाकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो मधामधामध्ये कारण त्याचे लक्ष सर्व त्याच्या माळीकडे, त्याला वाटे आनंद माझी स्तुती करेल, एवढी सुंदर माळी बनवली आहे, एवढं ते. तर तो मधामधामध्ये सांगत होता, याला एवढा खर्च आला, त्याला तेवढा खर्च आला, हे बनवण्यासाठी तिथला कारागीर आणला होता, ते बनवण्यासाठी तिथला कारागीर आणला होता. अशा प्रकारे मधामधामध्ये आनंदाला लक्षात आलं, हा व्यक्ती सद्धम्म काही श्रवण करत नाहीये. तर जो संघाचा स्वभाव आहे, कोणी सद्धम्म श्रवण करो अथवा न करो, सर्वांच्या प्रती ते काय करतात, मंगल कामना करतात. बघ, आनंदाने त्याला भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता वगैरे असं म्हटलं, तुझे मंगल हो म्हटलं, आणि आनंद तिथून आस्थावर तो जेतवनाकडे निघून गेलो. जेतवना आल्यावर त्यांनी भगवंताला घडलेला प्रकार सांगितला. भगवंताने काही उत्तर दिलं नाही आणि काही सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा नित्यनेमाप्रमाणे सायंकाळच्या वेळेस भगवंताच्या तिथे धम्मदेशना होत होती, धम्मोपदेश होत होता. नगरातील सर्व श्रेष्ठी नागरिक वगैरे उपासक उपासिका सर्व भगवंताच्या दर्शनाकरिता, भगवंताचा समुपदेश ऐकण्याकरिता नित्यनेमाप्रमाणे जायचे. दुसऱ्या दिवशी असा प्रवचनाची वेळ झाली आणि तेवढ्या सर्व लोक नागरिक त्या नगरातील जेवढे गृहस्थ होते ते वगैरे श्रेष्ठी प्रवचनासाठी आले होते. तेव्हा तो जो ज्ञानजित होता, ज्ञानजित त्याचा एक मुलगा होता सुयश, तो सुद्धा भगवंताकडे आला आणि भगवंताला अभिवादन परिवार वंदन करून सांगितलं की भगवंता, या नगरामध्ये जो धनसंपन्न जो श्रेष्ठी होता, ज्यांचे नाव ज्ञानजित आहे, मी त्यांचा मोठा पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र आहे, आणि आता काही वेळा अगोदर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी जेव्हा भगवंताला अशा प्रकारचे कथन केलं, आनंदाला आश्चर्य झालं. अरे, मी कालच त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला पूर्ण माळी फिरवली आणि अचानक त्याचं मरण झालं. म्हणूनच काय भगवंताला कदाचित ते भगवंताला माहित होतं, म्हणून मला तिथे पाठवलं की त्याच्या चित्ताला धम्माचा स्पर्श होईल आणि त्या व्यक्तीची सद्गती होईल. अशा प्रकारे आनंदाच्या मनात आलं. आनंदाच्या कडे
आनंदाच्या चित्ताची गोष्ट भगवंताला कळली, तेव्हा तो सुयश भगवंताला म्हणाला, भगवंत आता काही वेळा अगोदर माझ्या पित्याचं मरण झालेलं आहे, तर त्याला सद्गती प्राप्त होईल ना? तो काय विचारते भगवंताला की भगवंता माझ्या वडिलांना सद्गती प्राप्त होईल ना? तर भगवान बुद्ध म्हणतात, ज्याच्याकडे कुशल कर्माचा साठा आहे, पुण्यकर्म आहे, ज्यांनी कुशल कर्म केले आहे, पुण्यकर्म केलेले आहे, सतधम्म ऐकलेला आहे, चार आर्य सत्याला जाणण्याचा प्रयत्न केला, आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा व्यक्तीची सद्गतीच होत असते. ज्या व्यक्तीकडे सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ज्याच्याकडे दान आहे, शील आहे, भावना आहे, भगवंताच्या धर्मामध्ये त्यांना श्रद्धा आहे, ज्याला आपलं शरीर आणि चित्ताची अनित्यता कळलेली आहे, हे जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, आणि म्हणून तो सद्धमाकडे वळतो आणि दानशील याची भावना करतो, सद्धमामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये रममान होतो, सत्पुरुषांची संगती धरतो, भौतिक संपत्तीला आपली संपत्ती समजत नाही, अशा व्यक्तीची सद्गती होते. आणि जो या गोष्टीपासून वंचित आहे, त्याच्याकडे कितीही संपत्ती असली, तो किती श्रीमंत असला, तरी मेल्यावर त्याची सद्गती होत नाही. कारण की कर्माच्या आधारावर माणसाची सद्गती होते, कर्माच्या आधारावरच माणसाची सुगती होत असते. म्हणून माणसाने नित्य नेमाने कुशल कर्म केले पाहिजे, ज्ञानी ध्यानी सत्पुरुषांची संगती केली पाहिजे. ते सतधम्म सांगत असताना, चांगल्या गोष्टी सांगत असताना त्यावर मनचिंतन केलं पाहिजे, एकाग्रतेनं ऐकून घेतलं पाहिजे, आणि जे आपल्या हिताचं असेल, सुखाचं असेल, अशा गोष्टींचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे. तेव्हा माणसाच्या त्या संपत्तीलाही महत्व, भौतिक संपत्तीलाही महत्व आहे, आणि या मनुष्य जीवनामध्ये अशा प्रकारची ही त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ संपत्ती आहे, हिलाही महत्व आहे. म्हणजे तो जीवन जगत असताना दोन्ही प्रकारच्या आनंदाने जगतो, भौतिक आनंदाने जगतो आणि भौतिक सुखाला सतधर्माची जोड असली की आध्यात्मिक सुखाने सुद्धा तो जगत असतो. म्हणून जीवन जगत असताना त्याला सतगती त्याची सतगती असते, चांगल्या गतीकडे तो वाटचाल करत असतो. मरताना सुद्धा त्याची सद्गती होते, मेल्यानंतरही त्याची सद्गतीच होते. म्हणून माणसाने कुशल कर्म करावे. अशा प्रकारे तथागताने त्या सुयशाला वरलं. सुयश पुण्यवान होता, त्याने लगेच तथागताला त्रिवार वंदन केलं आणि भगवंता आजपासून मला आपला आजीवन उपासक जाणा, अशा प्रकारची त्यांनी भगवंताला याचना केली. आपणही अशाच प्रकारचे कर्म केलं पाहिजे. आपल्या संपत्तीच्या वाव आणतो, मुलांच्या पुत्राच्या वाव आणतो, पत्नीच्या वाव आणतो. माझी पत्नी अशी, माझा मुलगा अशी, माझ्याकडे अशी धनसंपत्ती आहे, माझी अशी माडी आहे, माझा असा बंगला आहे, माझी अशी बागायत आहे, माझी अशी शेती आहे. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, अताही अतो नातो कोई नातो परोसिया. कोणी कुणाचे नाही आहे, खऱ्या अर्थाने कोणीच कुणाच्या सोबत येत नाहीये. तर माणसाच्या सोबत जर कोणी येत असते, त्याला जर कोणी सुख देत असेल, तर त्या माणसाने केलेले कुशल कर्म, त्याने धारण केलेला धर्म, त्याने जाणलेले चार आर्य सत्य, हे आर्य सत्य जाणून आणि कार्यकारण भाव जाणून माणूस स्वतःला सुगतीकडे घेऊन जात असतो. कुणी कुणाला सुगती प्राप्त करून देऊ शकत नाही, कुणी कुणाची दुर्गती प्राप्त करत नाही. प्रत्येक माणूस आपल्या कर्माने आपली सुगती प्राप्त करत असते. अशा प्रकारे आपण सुद्धा कुशल कर्म करावे आणि जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे, सर्वधम्म आहे, त्याला जाणण्याचा प्रयत्न करत 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 एक दिवस आपल्याला जे काही परम सुख प्राप्त पाहिजे आहे, जे सुख पाहिजे आहे, जी शांती पाहिजे आहे, ज्याची आपण कामना करतो, आणि त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अशी निर्वाणाची सुद्धा आपण कामना केली पाहिजे.
म्हणून भगवान बुद्ध त्याला सांगतात की भौतिक संपत्ती, लोभ, तृष्णा हे परम सुख आपल्याला जरी वाटत असेल तरी हे माराचे फंदे आहेत, माराचे बंधन आहे. आणि माणूस अशाच माराच्या बंधनामध्ये जाळ्यात असून लटकून तिथे जाळ्यामध्ये सापडून एक दिवस मरणागती जाते, पण सद्गतीकडे जात नाही. कारण माराचे कामच आहे की लोभात पाळणे, तृष्णेत पाळणे, भौतिक सुखात, अहंकारात, वासने यामध्ये तो मार निर्माण करते. मार म्हणजे यक्ष, माणसाला सद्गतीपासून थांबवणारा, दुर्गतीकडे घेऊन जाणारा तो मार. हा मार माणसाने जागला पाहिजे. या माराचा पराजय केला पाहिजे, या आपल्या लोभाचा पराजय केला पाहिजे. आपल्यामध्ये जागलेल्या तृष्णांच्या, आपल्यामध्ये असलेल्या अहंकाराच्या, आपल्यामध्ये असलेल्या गोत्रांच्या अभिमान, या सर्व अहपणाच्या, तृष्णेच्या, लोभाच्या माणसाने त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि माराच्या बंधनातून सुटून मृत्यूच्याही पलीकडे जी सद्गती आहे याकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. हेच खरं माणसाच्या जीवन जगण्याचं खरं उद्देश आहे. आणि यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाने सर्वधर्माचा उपदेश केलेला आहे. या सर्वधर्माला आपण रोज थोडं थोडं धारण करत करत, या सर्वधर्माची भावना करत करत आपणही परमसुख प्राप्त केलं पाहिजे. आता तुम्ही इथे बसता, येताय, वंदना करता, त्यामध्ये वंदनामध्ये एक धम्मवंदन आहे. धम्मवंदनामध्ये काय सांगणार? येई पसिको पनायिको पंचंतन वेदितबो विनुइति. या आणि आपल्या या नाम आणि शरीर रूपाला पहा. हे जे शरीर रूप कसं बदलते आहे याला पहा. हे शरीर रूप यामध्ये काय प्रक्रिया होत आहे, कसा बदल होत आहे, कसे परिवर्तनीय आहे, ज्याला मी माझे म्हणतो, माझी आत्मा म्हणतो, अशा प्रकारचे काही नाही. हे सर्व निसर्ग नियमाप्रमाणे आहे. जो व्यक्ती एकदा जन्माला येतो त्याला एकदा मृत्यू हा निश्चितच आहे. म्हणून जन्म आणि मृत्यूच्या मधामध्ये जर माणसाला काही साध्य करायचं असेल तर संघटिको अकालिको येई पसिको, कधी ना ऐकलेला, कधी ना जाणलेला या सदधर्माचा आपण अभ्यास केला पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे. येई पसिको पनायिको पंचंत वेद. आपण आपल्या शरीर रूपाला पाहिलं पाहिजे, या शरीर रूपामध्ये काय काय घडत आहे. आणि हे पाहता पाहता काय वेदना, संज्ञा, संस्कार, कसं विज्ञान आहे. हे शरीर कसं नश्वर आहे, 4 महाभूतांनी बनलेलं आहे, त्याचे 4 गुणधर्म आहेत. अशा अष्टकल्पांनी बनलेलं, अणु रेणू बनलेल्या या शरीराला सुद्धा पाहता येते. जेव्हा आपण विपස්සना ध्यान साधना करतो ना, कधी कधी बघा धारा प्रवाह करता करता माणसाला मध्ये आहे त्या प्रकारचा अनुभव येत असतो. तर हा जो धर्म आहे हा माणसाला निब्बाणाकडे घेऊन जाणारा धर्म आहे, सुखाकडे घेऊन जाणारा आहे, शांतीकडे घेऊन जाणारा आहे, समाधान प्राप्त करून देणारा हा सद्धर्म आहे. हा सद्धर्म आपल्या सर्वांच्या जीवनात उतरो अशा प्रकारची कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सब धर्मानुभावेन, सब संघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु.